अनादा आपण इमानदारीने खेळलो, पण तो बेईमानी करणार म्हणजे बेईमानी करणार. की त्याने एकच ठरवलं की तुमचा पाय मोडणार अशी शपथ खाल्ल्या त्या दलत्यानं. वय की अहो वस्तात तुम्हाला सांगतो तो कुस्ती खेळणारच नाही. नुसतं रानादाच्या पायावर मार करायचं एवढं ठरवले बघा. रानादाचा पाय कायमचा बाद करायचा असं ठरवले त्यानं. त्याला काय बी ठरवू दे, पण आपण आपल्या खेळाची इज्जत राखली पाहिजे. अरे पण कुस्ती न खेळता नुसता पायावरच मार देणार असाल तर काय करायचं रे राणा? वस्ताद एकदा सांगितलं ना, त्याला काय बी करू दे, पण आपल्याकडनं योग खेळ खेळ म्हणून राहायला पाहिजे. राणादा मला दलजीचा एक पण गावलाय. त्याच्या अंगावर चाल करून गेलं की नाही की ते चिडते. मग कसं वाटेल तसं की नाही कुस्ती खेळायला लागते. एकदा का त्याचं डोसकं तापलं की ते आडवं तिडवं कशी बी कुस्ती खेळते. अरे वय की खरं रानादा त्या रेड्याची ताकद लई खतरनाक का. कसं मग त्याचा पाय मोडला माहिती ना. वय वय काढ कोणत्या सच्याचा पाय मोडा कुस्ती खेळताना ते. त्याच्या पुढे नुसतं ताकदीने खेळलेलं अवघड आहे बघ. आता काय करायचं तू सांग. आपण सह्याद्रीचे मावळे होत असं म्हणता ना तुम्ही? मग मावळे जसे युक्ती वापरायचे तसंच आपण काही केलं तर? हा म्हणजे महाराजांचा गनिमी कावा म्हणा की. अगदी बरोबर. म्हणजे शत्रूच्या कमकुवत बाजूचा फायदा घेऊन त्याच्यावर चढाई करायची. धोबी पछाड. राणा जर चढाई केल्यावर त्याला राग येत असेल तर त्याला एकच डाव, धोबी पछाड. अरे त्यानं सपनात बी आणलं नसल असं काहीतरी करायचं आपण. ठीक आहे, मग आपण उद्यापासून धोबी पछाडचा सराव करायचा. अरे त्या दलजीत सारख्या आडदांड पैलवानाला ह्या डावानं आपटणं जरा अवघडच आहे. पण सध्या तरी मला ही एकच उपाय दिसतो. वस्ताद तुम्ही काय बी काळजी करू नका, मी चांगला सराव करेन. ठीक आहे, मग उद्याच आपण भाल्या संघ कुस्ती ठेवूया. सराव लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे बघ. चालतंय. वस्ताद तुम्ही बघाच कसा धोबी पछाड करतो त्या दलजीतला. स्वप्न बघा स्वप्न. मोडक्याचा धोबी पछाड तर आम्हीच करणार आहे. ही बातमी दलजीतला सांगायला पाहिजे. अहो काय झालं? आता कसलाही विचार करू नका आणि आराम करा. हा तुमचा विश्रांतीचा वेळ आहे. आबांनी तसं सक्त बजावलंय मला. काय आराम करा तुम्ही. थँक्यू. का? मागचं काय दिवस मी स्वप्नात असल्यासारखं वाटायला लागले मला. म्हणजे मला वाटलं नव्हतं मी एवढ्या झटक्यात बरं होईल म्हणून. ते बी तुमच्यामुळे.
अहो मी काहीच नाही केलंय, पण हे सगळं होतंय ते तुमच्या आत्मविश्वासामुळे. वय आत्मविश्वास कुणी परत आणलाय? तुम्हीच की. अहो, मागचे काही दिवस मी समदेव धरून बसलो होतो बघा. तुम्ही नव्यानं मला जिद्द दिली आणि मी पुण्यांदा उभा राहील. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं असते, पण ते राहून जाते बघा. अहो खरंच नाही, मी काहीच नाही केलं. सगळ्यांचं तुमच्यावरचं प्रेम, तुमची जिद्द, तुमचा आत्मविश्वास, ह्यामुळे तुम्ही पुन्हा उभे राहू शकला. पण आता मात्र तुम्हाला खूप हुशारीने आणि सावधपणे तयारी करावी लागेल. मगाशी सूरज भाऊजी आणि अवधूत भाऊजी काय सांगत होते लक्षात आहे ना? त्यामुळे सावधपणा खूप गरजेचा आहे. पण तुम्ही संकट असल्यावर कशाचीच गरज नाही बघा. नाही, मैदानात तुम्ही कुस्ती खेळणार आहात, तेव्हा तुमचं डोकं शांत असायला हवं. भावनेच्या भरात जाऊन उगाच नसतं धाडस करायचं नाहीये काय? ओके बॉस. ठीक आहे बॉस, मग आता जरा आराम करा. खूप मेहनत होते ना सध्या. वय तुमचं चालू द्या, मी जरा जाऊन येतो. माझं एक काम आहे. आता कुठे? हा एक काम. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आलोच. बरं, पण लवकर या. वय अहो ताईसाहेब, तो दलजीत मला फोन मधून बी मारल. हा मी एक काम करते, मी तुम्हाला फोन लावून देते, तुम्ही बोला. हा चंदा. अहो कोण मैं वो कोणा बे? हाँ, कैसा चल रहा है सराव? सराव अरे बाबा ती हाँ तयारी तयारी वज्र केसरीची तयारी कशी चालली आहे? तुम्हें क्या करना है? रखो फोन, सोना मुझे. अरे बाबा असं झोपून राहशील तर ते वज्र केसरीला बी झोपशील की. कौन बात कर रहा है? बे बे मैं वो पर ते जाऊ दे. मैं क्या सांग रही हूँ वो नीट ऐको. ही तर तुला हरवायला लई मोठी तयारी चालली आहे बघ. ऐक, तू हारेगा. ए, दलजीत आज तक कभी किसी से हारा नहीं है. मग आता हारशील. तुला हरवाया एक डाव तयार केलाय. कैसा दाव? वो मुझे मालूम नहीं कैसा. हाँ पर वो उस डाव का नाम है हाँ धोबी पछड़. तुम उस दाव में कमजोर है ना, तेरी हार पक्की. ए, उधर आकर हाथ पैर तोड़ दूंगा. कौन है तू? तेरे मुंह का नक्शा भी बिगाड़ दूंगा. हाँ तुम राणादाचं तोंगड मोड के दिखाओ बस. हाँ राणा राणा राणा, इस राणा ने नाक में दम करके रखा है. इस राणा को जमीन में गाड़ दूंगा, तब जाके चैन आएगा मुझे. तो कवीच दलजीत अंगात असेल का नसेल कसं समजणार? पंचायत साहेबी कुठं रस्त्यात तो जर सापडला नव्हत दलजीत तर चपलीनच हाणते की नाही बघा त्याला. देवा, माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला काय झाले रे? बघ बाबा आता तूच. ह्याच्या अंगात तू दलजीत लवकर जाऊ देत वय. कैसे हो? कुछ लाऊं क्या? हाँ
काय ते उलटला वाटते दलजीत. देवा 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 देवा, लई उपकार झालं बघ तुझं. माझा नवरा मला परत मिळाला. उद्याच्या उद्या 5 नारळ वाढवीन तुझ्या पायरीवर. पण काय डोसक्यावर पडलेस का काय तू काय लावलं हे? नाही, काय नाही, ते आपलं तुमच्यासाठी नवस बोलले होते. अगं बोल बोल, मला लई गरज आहे त्याची. मग म्हणूनच बोलले. उद्या माझी आणि राणाची कुस्ती आहे. उद्या मला दलजीसारखं वागायचं आहे, त्यासारखं खुर्शी बनायचं आहे, राणाच्या पायावर चढाई करायची आहे. म्हणजे राणादाला पायावरचा अटॅक चुकवाय सवय होईल. पण मला जमल का? तुझ्या देवाला सांग मला बळ द्यायला आणि दलजीसारखं बनवू म्हणाव. हे असलं मागणं अजिबात मागणार नाही आम्ही, सांगते. ए क्यों नाही, तेरी तंगडीच तोड दूंगा. नाही नाही, मागेन, सांगेन देवाला. राणादाच्या भल्यासाठी मी दलजीत बनालोय आणि त्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून. त्यानं वज्र केसरी जिंकायलाच पाहिजे. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, राणा भाऊजी नक्की जिंकणार. वय अहो, माझं मनच सांगते मला. तुझ्या तोंडात साखर पडू. ते नव खरं, हे दलजीत कधी पतूर बनून राहणार तुम्ही? वज्र केसरी वस्तूवर एकदा ती झाली की मी परत पहिल्यासारखाच. मला तुमचा आज लई अभिमान वाटायलाय बघा. लई चांगलं काम करायलाय तुम्ही. हा चांगला आहे म्हणतोच करालोय. धनी, तुम्ही बी लई चांगला आहे. आज काय भानगड ग, लईच गोड बोलायला लागली आज. आता तुम्हीच म्हणला नव तुझ्या तोंडात साखर, मग बोलणं गोड होणारच की. गप की गुदगुल्या करू नको. साहेबराव, समजा अवघड झालंय रे. पण काय फिकर नाही, आपण तयारी करू की काय. साहेबराव, पाय एकदम मजबूत झाला पाहिजे बघ, एकदम तुझ्यासारखा. साहेबराव, माझ्या पायाला लागलंय म्हणून पायावर मार द्यायचा डाव आखलाय त्या दलजीत. तुम्हाला काय पटलं नाही, पण आपण तरी काय करणार. त्याच्या बुद्ध्या त्याच्याजवळ होय, पण आपण मधुर खेळ म्हणून खेळायचं, इमानानं खेळायचं. आपण आपल्या मातीचा आब राखायचा. बरोबर ना? मी काय म्हणतो साहेबराव, तू माझ्या बरोबर धोबी पछाडचा सराव कर. तू काय अरे कर की. अरे काय होत नाही, मी आहे की. दलजीत राणादा भाली आहे मी. हे दलजीत, एवढा रातच्या इकडे काय करतोय तुझा? राणादा अरे भाली आहे मी, तुझा दोस्त आहे ना व. अरे तुझी उद्या कुस्ती आहे म्हणून झोपच लागा ना मला. म्हणलं जाऊन यावं तुझ्याकडनं. माझा हा काय का नाही सांग, तुझ्याकडनं सराव करून घ्यायचा. तर आहे की. ठीक आहे मग, चल करूया सुरुवात. चल चल. चल करूया सुरुवात. चल. राणादा पाय सांभाळू. वय बरोबर होतो ना व? बरोबर आहे. परत एकदा करतो. हा
राणादा पाय सांभाळू. वय बरोबर होतं ना व? बरोबर आहे. परत एकदा करतो. हा परत एकदा करतो काय? हा अहो अहो आता हे काय करताय तुम्ही? आता विश्रांतीची टाइम झाला, मी जातो. आज कुठं बायको माझी प्रेमानं बोलली, परत वेळ आणि घेतो परत पहिल्यासारखं व्हायचं. ये तुम्ही. हो असं काय करता तुम्ही? आता विश्रांतीची वेळ होती ना तुमची. अहो आता जी काही विश्रांती करायची ती वज्रकेसरी झाल्यावरच बघा. अहो परवावर वज्रकेसरी येऊन पोहोचले. पण असं कसं चालेल? आपलं ठरलंय ना भावनेच्या भरात येऊन काही करायचं नाही म्हणून. मग आता झोपायला चला बरं. अहो पण टाइम लय कमी आहे आपल्याकडे. हे बघा, तुम्ही जर का अतिसराव केलात ना तर तुमची ताकद कमी होईल आणि मग तेव्हा डावही कामी येणार नाही. त्यामुळे ताकद हवी असेल तर विश्रांती करायला नको. चला आता विश्रांती करा. उद्या कुस्ती खेळायची ना तुम्हाला. हा तर अहो भाल्या बनल्या दलजीतला चितपट करायचे मला. जमल ना मग मला? हो जमणार की. त्याआधी विश्रांती करायची. चला. ओके बॉस. साहेबराव गुड नाईट. गुड नाईट. चला आता. अरे वा, म्हणून मला तुझी साथ पाहिजे बघ. तुला बरोबर माहित असते मला काय पाहिजे काय नको. तू यासारखी तूच एक आहेस बघ. चल आता खाऊन घे नीट. आज कुस्ती आहे ना हो तुझी. होय हे बघ आज जिकायची बरं काय कुस्ती. गोदक का? अगं तू संकट असल्यावर मी जिंकणारच की. तू आहेस म्हणून मी बघ. चल आता लय गुळ लावत बसू नगस मला. खाऊन घे नीट. आणि गुळ कसला यात? खरं तेच बोलायलोय मी. आणि आईला बरोबर माहित असते पोराला काय पाहिजे काय नको. आज थोरल्या मालकीनबाई पाहिजे होत्या बघ हे समज बघायला. तू माझी यशोदा माय आहेस की. लईच लाडात आलायस की आज. होय गोदक का? आज मी लय खुश आहे बघ. जे माझ्या मनात होतं ते समज व्हायलंय. पण हे समजत तू अंजलीबाई आणि समजांमुळे पुरं व्हायलाय बघ. गोदक का तुला सांगतो समजून माझ्यासाठी झटायला आहेत ग. हे बघून मला लई भारी वाटायला लागले बघ. अरे समधी आपली आहेत म्हणून साथ देत्यात. बर चल आता नीट खाऊन घे बरं. होय राणा तू जीव तोड मेहनत करायलायस. समधी तुला साथ बी द्यायल्यात. पण पण काय? नाही तू खेळ. तुझ्या संगट हाय मी. पण तू जे काय करशील ते पाय सांभाळून कर बाबा. अजून ती आहेच का गोदक का? तू अजून बी घाबरलेस होय? अरे आईची काळजी अशी जात नसते राणा. यशोदा माय हाय ना हो मी तुझी. गोदक का यशोदा मायापेक्षा कोण भारी असेल तर ती तू आहेस बघ. पण मी सांगतो तू अजिबात काय बी काळजी करू नकोस. पर तू पायावर जोर येईल असं काय करणार नाही ह्यो सबूत दे मला. गोदक का मी काय बी आगाऊपणा करणार नाही ह्यो शब्द देतो तुला. पण तू मनातली काळजी काढून टाक काय. आता मी तुला शब्द दिलाय ना व, मग तू बी मला शब्द दे. दे की गोदक का. दिला. आता बघच तू उद्या परवाची कुस्ती कसा खेळतो ते. खेळ आता खाऊन घे.